हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळची सूर्याची किरणे बघा कशी कोवळी कोवळी पडलेली आहेत. आणि आज आपण बनवणार आहोत या न्यू ब्लॉगमध्ये न्यू असं काहीतरी कद्दू आणि लाल भोपळा आणि लौकीपासून काहीतरी नवीन आणि टेस्टी असं. तर त्यासाठी आपण भोपळा इथं आईकडून खिसून घेतलेला आहे. बघा, एक भोपळा खिसत आहे. सगळ्यात आधी तुम्हाला खूप मोठी रिक्वेस्ट माझ्याकडून मनातून की चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. हीच माझी विनंती. तुमचा सपोर्ट आणि साथ हेच माझ्यासाठी खूप मोठं प्रेम आहे. तर त्याची मला खूप 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 गरज आहे. मी मेहनत करते पण माझ्या चॅनलला काही सपोर्ट भेटत नाही, त्यामुळे काहीच होत नाही. मी ह्या अंडिकापासून सुद्धा इतकं सगळी मेहनत घेते चॅनलसाठी, रोज न चुकता, पण काहीच होत नाही. तर प्लीज रिक्वेस्ट माझी आहे का आणि चॅनलला खूप सारा सपोर्ट्स करा. तर आपला झालेला आहे भोपळा खिसून. त्यानंतर आपण भोपळा हा पाण्यात टाकलेला आहे. त्यानंतर हे बघा हिरवं मिरचू, हे बघा बेसनचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. आपल्याला असे 3 पिठे घ्यायचे आहेत. आणि ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ मी गेलेलं आहे एकत्र चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर ते पीठ हे बघा मी पातेल्यात टाकलं. त्यामध्ये आता आपल्याला मिक्स करायचं आहे बेसन. सगळं समान घ्यायचं, वाटी किंवा अर्धी वाटीत आपल्याला बनायचे त्याप्रमाणे समान 3 पिठं घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता 3 पीठ मी एकत्र घेतलेले आहेत. थोडं कमी जास्त झालं तरी काही नाही, चलता है हमारे यहाँ पर सब कुछ. पुन्हा मी नंतर त्यामध्ये टाकले खिसलेला भोपळा, व्यवस्थित पाणी निचुडून टाकलेलं आहे. कारण त्याच्यातले ते काळं पाणी काढून टाकायचं होतं आपल्याला, त्यामुळे धुवून घेतले. त्यामध्ये आपल्याला नंतर टाकायचे आहे ओवा. बघा, चला आल्या ओवा. त्या ओवा लाल मिरच्यात पडलेल्या होत्या त्यामुळे अशा दिसत आहेत. हे बघू शकता तुम्ही ओवा. कारण पोट खराब होणे, त्याला खाऊन मग पोटाचा हालमा ठीक राहावा म्हणून आपण टाकलेले आहेत ओवा. त्यानंतर आपण टाकलेलं आहे हिरवं मिरचू. तिखा आहे बाई, तिखा. नंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळदी कलरसाठी, चवीसाठी. चव काय हळदीची असते माहीत नाही, पण कलर चांगला आहे तो. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत जिरे. आपण जिरे ओवा वाटून पण टाकू शकतो, पण मी तसंच स्वतः टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे जिरे, हे बघू शकता. आणि आपलं राहिलेलं आहे आता नमक इश्क का. तर आपल्याला टाकायचं आहे मीठ. आली मिठाची बारी आली. ए देखे मीठ बोला, मैं क्यों अकेला रहूँ, मैं भी जाऊँगा तो मीठ भी खुदा. और ये बनाएंगे हम, इसका मिक्स करेंगे अच्छे से. याला व्यवस्थित असं आपण घेतलेलं आहे मिक्स करून. प्रथम सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये पाणी. आपल्याला याचा घोल बनवून घ्यायचा आहे. थालीपीठासाठी आपण कसा घोल बनवतो भज्यांच्या पिठासारखा, तसं आपल्याला याचं व्यवस्थित असं मिक्स घोल बनवून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता माहिती आहे आय एम नॉन कुक, तरी पण मी ब्लॉग बनवण्यासाठी कुकिंग करते. आणि हे स्वतः मी बनवूनच मी व्हिडिओ करते. दुसऱ्यांना बनवलेले व्हिडिओ मी नाही टाकत जास्त. असं सहसा मीच बनवते, मीच करते. आणि अवघड होतं कारण कॅमेरा मीच धरून मीच करणं पण खूप कठीण जातं. त्यामुळे तुम्हीच प्लीज माझे कष्ट ओळखून मला सपोर्ट्स करा, हीच विनंती. त्यानंतर मी थोडंसं मीठ आणि हिरवं मिरचं आणखीन टाकलं कारण थोडंसं सपक लागत होतं त्यामुळे. आणि हे तयार झालेलं आपलं आहे बॅटर किंवा काय म्हणतात डो. भज्जीच्या पिठासारखं आपल्याला हे बॅटर करायचं, व्यवस्थित स्मूथ असं बनवून घ्यायचं आहे. यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आपण चला करू. तर त्यामध्ये शेप सुरू करत आहे. नेक्स्ट स्टेप तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपल्याला बॅटरची लेवल ठेवायची. दिसलं गुड, तर फॉलो करा आणि नेक्स्ट कृतीकडे वळा. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे तेल. गॅस ऑन करून आपण डोशाचा तवा ठेवलेला आहे. हे पीठ, हे तेल, तुम्ही तूप पण लावू शकता पण मी तेल लावलं. आणि त्यानंतर ठेवलं आम्ही तवा गरम करा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर मी टाकलेलं आहे थोडंसं तेल, कारण त्याला चिटकू नये ते डोसा म्हणून. तरी चिटकला कारण पहिला माझा
फेलत गेला, कारण काय असतं तवा जास्त गरम होत नाही. आमचा तवा तरी खूप जाड आहे त्याच्यामुळे तो गरम नाही झाला. त्यामुळे मी छोटासा बनवला होता त्यासाठी की फेल जाणार डेफिनेटली हे मला माहीतच होतं. त्याच्यामुळे चिटकून बसत होतं आणि त्यात लाकडी जाड उलटण्यानं ते निघत पण नव्हतं. त्याच्यामुळे ते झालं तसं. तर कुणाकुणाला मला असंच काहीतरी खायला आवडतं, तर तुमच्यापैकी कुणाकुणाला आवडते असं सांगा. आणि रेसिपी अशी चबळगबळ नाही, हेल्दी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ तुम्हाला पण नक्की आवडेल याची मला आशा आहे. खूप छान असे मी आज थालीपीठ बनवलं होतं. त्यामध्ये तुम्ही हिंदीमध्ये त्याला चिला म्हणता किंवा पराठा पण म्हणू शकतो. मी याला थापटण्याच्या ऐवजी याला असं बनवलं मी डोनं, कारण थापटून उभा टाकून मी थापटू शकत नाही किचन ओट्यावर, कारण माझ्यात तेवढं अवसान नाही उभा टाकून. मी कशी तरी तेच बनवलं. त्यानंतर तो फेल गेलेला डोसा होत ना हे होतं थालीपीठ. नंतर मी नेक्स्ट थालीपीठ ट्राय केलं आणि त्यानंतर बाकीचे सर्व एकदम असे मस्त उठले होते आणि मोठे पण व्यवस्थित केले होते मी, मीडियम साईजचे. खूप नाही बनवले मी, 4-5 बनवले होते. आणि त्यानंतर आपण त्याला थोडंसं वाफ यावी म्हणून त्यावर आपण प्लेट झाकण ठेवलं आणि नंतर आपण याला उलटूया. थोडंसं तेल सोडून आपण त्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर व्यवस्थित उठणार. कारण मला तर माहिती आहे, मीच व्हिडिओ बनवला आहे ना त्यामुळे मला माहिती आहे उठणार. पण थोडासा असं करपला नव्हता, फक्त थोडासा लालसर झाला होता, पण चवीला छान झाला होता. यानंतर बघूया, तुम्हाला दाखवते पलटून. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे, ये देखिए मैंने इसको पलटा. आणि छान प्रकारे मी याला घेतलेला आहे भाजून, खालून वरून दोन्ही साईडने अशी मस्तपैकी मी केली आहे शिकाई. आणि तयार झालं आपलं मस्त असं थालीपीठ पहिलं. त्यानंतर मी खूप सारे बनवले, खूप सारे नाही बनवले, 4-5च बनवले, कारण मी फक्त स्वतःपुरतं बनवलं. नंतर सगळ्यांना टेस्ट करण्यासाठी दिलं. यह देखिए रेडी हो गया हमारा थालीपीठ. आता है ना, मुझे थोड़ा होता है, ज़्यादा कुछ नहीं आता क्योंकि आई एम नॉन कुक. ये देखिए कितना अच्छा लग रहा है और टेस्टी तो बहुत बना था. टेस्ट के मामले में सरगुरमे का कोई हाथ नहीं पकड़ सकता, क्योंकि मेरे पापा खुद एक आचार्य है, कुक है. शादी वगैरह में स्वयंपाक के ऑर्डर्स लेते हैं मेरे पापा, तो उनका DNA तो मुझ में आएगा ना. तो देखिए मैंने आपको ये लिए एक लास्ट फिर से वीडियो बनाया है थालीपीठ वाला. ये लास्ट वाला था, लेकिन मैंने वीडियो आप लोगों के लिए बनाया किस तरह से हमारे अच्छे से थालीपीठ बने, ये देखिए. और आपको एक ही रिक्वेस्ट है, फिर से बार एक ही रिक्वेस्ट है, प्लीज़ 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 व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि मला खूप सारा सपोर्ट्स करा. कारण मी किती माझं चॅनल 2 वेळेस लॉक पडलं तरी मी मेहनत सोडली नाही. खूप मेहनत घेते आहे मी गेली 2 वर्ष. तर प्लीज सपोर्ट्स करा. तुमच्या सपोर्ट्समुळे एखादी तुमची बहीण पुढे गेली तर चांगलंच आहे ना. प्लीज. हे बघा एकदम मस्त पडलेलं आहे ना, तयार झालेलं आहे आपलं मस्त असे थालीपीठ आणि मी खूप सारे बनवले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. बाय बाय, हॅव अ ग्रेट डे. डन.